आजच्या मूवीचं नाव आहे सलीम। या मूवीच्या सुरुवातीला एक न्यूयॉर्क सिटीवरून एक विमान उडताना आपल्याला दाखवलं जातं आणि तो विमान चालवणाऱ्या पायलटचं नाव असतं सलीम। त्यासोबत एक को पायलटही असतो। विमान उडलेले 3 मिनिटं होतात। विमान आता 28,000 फुटावर असतं। तो आकाशामध्ये उडत असताना ते एक मोठा पक्ष्यांचा थवा येतो। तो थवा विमानाच्या पंखांमध्ये घुसून विमानाचं इंजिन खराब करतो आणि ही बातमी पायलट लगेच कंट्रोल रूमला सांगतो। ही बातमी कंट्रोल रूमला कळते। ते कळल्यानंतर तिथले माणसं म्हणतात की आम्ही तुमच्यासाठी रनवे खाली करत आहोत, तुम्ही मागे वळून या। पण जो तिथला पायलट असतो तो म्हणतो की आता येणे शक्य नाही आहे, मी विमान हडसन नदीवर लँड करत आहे। हडसन नदी ही खूप मोठी असते। याआधी इथे कोणीच आपलं विमान लँड केलं नव्हतं, पण आता हे पहिल्यांदाच होणार होतं। पण कंट्रोल रूमवरून आदेश येत असतो, तुम्ही मागे वळून या, आम्ही रनवे क्लिअर केलेला आहे। पण त्यांचं कॉन्टॅक्ट तुटतं आणि एक जोरदार झटक्याने तो सली असतो तो हडसन नदीवर विमान लँड करतो। आतमध्ये सर्व लोक घाबरलेले असतात। इमर्जन्सी गेट उघडले जातात आणि ते सुखरूप बाहेर येतात आणि ते विमानाच्या पंख्यावर उभे राहतात। मोठे मोठे शिप्स, हेलिकॉप्टर्स सगळे त्यांना वाचवण्यासाठी त्या पाण्यात, त्या नदीत येतात आणि त्यांना सुखरूपपणे होडीत आणलं जातं आणि त्यांच्या सगळ्यांच्या जीवात जीव येतो। कारण हा ॲक्सिडेंट खूप मोठा होता। जर विमान दुसरीकडे लँड झालं असतं तर खूप मोठा अपघात घडून खूप लोकांचा जीव गेला असता। पण सलीने खूप मोठं कार्य केलेलं असतं। इकडे जो कंट्रोल रूममध्ये जो ऑर्डर सांगणारा माणूस असतो तो खूप चिंतेत असतो। त्याला वाटत असतं की या अपघातात आता कोणीच वाचू शकत नाही। पण त्याचा तिथे कलिक येतो। तो म्हणतो सुरक्षितपणे विमान लँड झालेले आणि कोणालाच दुखापत नाही झालेली आहे। यानंतर इन्क्वायरीसाठी सलीला बोलवलं जातं आणि ती कमिटी सलीला प्रश्न विचारायला सुरुवात करते। ती कमिटी म्हणते तुम्हाला कंट्रोल रूम करून मागे वळण्याचा आदेश आला होता, पण तुम्ही आदेश का ऐकला नाहीस? यावर सली म्हणतो की मी जेव्हा टर्न घेत होतो तेव्हा मला वातावरणाचं कळून गेलं होतं की मी टर्न घेऊ शकत नाही, यामुळे मी हडसन नदीवर आपलं विमान लँड केलं। ती कमिटी सलीला म्हणते तुला हे कॅल्क्युलेटर कसा करता आलं की तुला येता येणार नाही? यावर सली म्हणतो की मी खूप वर्ष झाले विमान चालवतोय, मला याचा अनुभव होता, त्यामुळे मी मागे त्यांचा आदेश न ऐकता मी ते विमान नदीवर लँड केलं। यावरती कमिटी म्हणते की आम्ही तुझी कम्प्युटर तपास काढणार आहोत। आम्ही एक कम्प्युटरवर एक खोटं विमान बनवून जशी तुझी तिची परिस्थिती होती ती परिस्थिती काढून आम्ही याचा तपास काढणार आहोत। मगच आम्हाला कळेल की तुम्ही हे काम करायला पाहिजे होतं की नाही। सलीला आणि त्याच्या को पायलटला काही कळत नसतं। त्यांना वाटत असतं की त्यांनी हिरोसारखं काम केलेलं आहे, पण त्यांच्यावर आता तपास कमिटी बसलेली असते। सली जेव्हा आपल्या घरी जातो तेव्हा त्याला मीडिया घेरते, त्याला भरपूर सारे प्रश्न विचारते, त्याची प्रशंसा करते। त्याने भरपूर सारे लोकांचा जीव वाचवल्यामुळे तो लोकांमध्ये हिरो झाला होता। आणि दुसऱ्या दिवशी बातम्यांमध्ये दाखवलं जातं की सली विमान वळू शकत होता। त्याने सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात घालून विमान लँड केलेले आहे। आता येणारी वेळच सांगेन की सली हिरो आहे की नाही। कमिटीची जे निर्णय असेल तो आपल्याला पुढे कळेलच। सली आता या सर्व गोष्टींनी निराश झालेला असतो। तो त्याच्या को पायलटला भेटायला जातो आणि म्हणतो की मी या 40 वर्षात भरपूर सारे विमान उडवले, भरपूर साऱ्या लोकांचा प्रवास सुरक्षित केला, पण आता मला त्या 208 सेकंदांसाठी जज केलं जातंय। मी जे विमान लँड केलेलं आहे ते लोकांना चुकीचं वाटतंय। पण त्याचा को पायलट म्हणतो तुमचा निर्णय हा बरोबरच आहे, तुमचा कमिटी निर्णय हा चांगलाच देईल। पण सलीला या सर्व गोष्टींचा खूप त्रास होत असतो। तो खूप निराश झालेला असतो। त्याच्या मानसिक भावनेवर खूप त्रास होत असतो आणि त्याला विजन दिसायला सुरुवात होतात। त्याने कंट्रोल रूमचं ऐकून विमान वळवलेलं आहे आणि ते विमान शहराकडे जाऊन कोसळलेलं आहे आणि त्याने भरपूर साऱ्या लोकांचा जीव गेलेला आहे। यानंतर सलीला पुन्हा कमिटी पुढे बोलवलं जातं। ती कमिटी सलीला खूप उलटे पालटे प्रश्न विचारत असते। त्याला म्हणत असते की तुझ्या विमानात इतकी पॉवर होती की तू मागे वळू शकत होतास। आम्ही कम्प्युटरवर हे सर्व टेस्ट केलेली आहे आणि या टेस्टमध्ये आम्हाला कळाले की तू मागं वळू शकत होता। यावर सली म्हणतो की मलाही दाखवा की ही टेस्टमध्ये काय काय तुम्ही कसं कसं वापरलेलं आहे। यावर ते म्हणतात आमची टेस्ट अजून पूर्ण झालेली नाही आहे, जेव्हा ही टेस्ट पूर्ण होईल तेव्हा आम्ही तुला सांगू। ती जी कमिटी असते त्यांचं सर्वांचं मत हे असतं की सलीने मागं विमानतळापर्यंत यायला हवं होतं। सलीने घेतलेला निर्णय हा चुकीचा होता। जर हे कमिटीने सिद्ध केलं तर सलीला पायलटच्या नोकरीवरून काढण्यात येऊन त्याला पेन्शनही दिली जाणार नाही। या गोष्टीमुळे त्याला कायमचं त्याची नोकरीवरून हात धुवायला लागणार होता। त्याचं कुटुंबही खूप दुःखी असतो, तोही खूप दुःखी असतो। पण त्याची बायको म्हणते तू काही काळजी करू नकोस, तू लोकांच्या नजरेत हिरो झालेला आहे आणि जो कमिटीचा निर्णय असेल तो तुझ्याकडूनच येईल। यानंतर त्याचे भरपूर सारे मीडियावाले इंटरव्ह्यूही घेतात, त्याची भरपूर सारी प्रशंसा करतात। पण सली हा मनातून खूप निराश असतो।
त्याला त्याचा निर्णय हा चांगलाच हवा असतो. त्यामुळे तो त्याच्या सिनियरला फोन लावतो आणि त्यांना विनंती करतो. तो म्हणतो की जे यांनी कम्प्युटर टेस्ट केलेलं आहे ते एकदा माझ्यासमोरही पुन्हा झालं पाहिजे. ही विनंती त्याचा सिनियर ऐकतो आणि पुन्हा ती कम्प्युटर टेस्ट त्यांच्यासमोर घेतली जाते आणि त्यांच्यासमोर मोठ्या मोठ्या 2 स्क्रीन असतात. खोटं विमान असतं, पण त्या विमानात खऱ्या विमानासारखे सगळे यंत्रणा असतात. 2-3 पायलटलाही तिथे बोलवलेलं असतं आणि त्या 2-3 पायलटला अशीच परिस्थिती सांभाळण्यासाठी दिली जाते आणि ते दोघं-तिघं जे पायलट असतात ते त्यांची परिस्थिती सांभाळून सुरक्षितपणे विमानतळावर लँड करतात आणि तिथे सिद्ध होतं की जो सली आहे तो चुकीचा आहे. यावर सली त्या सर्व कमिटीला म्हणतो की हे चुकीचं आहे. जेव्हा विमानाला पक्ष्यांचा थवा धडकतो तेव्हा एक माणसाची मनस्थिती ही घाबरलेली असते, पण जे तुम्ही आता इथे टेस्ट करताय इथे माणसं काही घाबरल्यासारखे वाटत नाही. त्यांना असं वाटतंय की ते दूध आणायला गेले होते आणि त्याने दूध आणलेलं आहे. आम्ही जेव्हा त्या विमानावर होतो तेव्हा जो पक्ष्यांचा थवा धडकला तेव्हा आम्ही खूप घाबरलो होतो. आम्हाला खूप सारा दबाव पडत होता. आम्हाला सिच्युएशन सांभाळण्यासाठी खूप अवघड जात होतं. पॅसेंजरही खूप ओरडत होते. ज्या भावना आम्हाला येत होत्या त्या भावनांचा इथे विचार केला पाहिजे. तुम्ही याची टेस्ट किती वेळा केली होती? यावर ते लोक म्हणतात की आम्ही याची टेस्ट 17 वेळा केली आहे. यावर तो को पायलट असतो तो भडकतो. तो म्हणतो ही काही व्हिडिओ गेम नाही आहे, इथं लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. यावर ती टेस्ट पुन्हा केली जाते आणि पुन्हा टेस्ट घेतली जाते. टेस्टमध्ये जे पक्ष्यांचा थवा धडकला होता 35 मिनिटे हे सिच्युएशन हँडल करण्यासाठी पायलटला लागले होते. ते 35 मिनिटे इथे थांबवण्यात येतात आणि त्यांना विचार करायला टाईम दिला जातो. 35 सेकंद झाल्यानंतर पुन्हा विमान उडवण्यात येतं, पण यावेळेस हे विमानतळावर पोचत नाही. ते मध्ये शहरांच्या बिल्डिंगावर धडकतं आणि परत पुन्हा एकदा टेस्ट केली जाते आणि तेव्हा सलीचा निर्णय हा खरा ठरतो. जर सलीने हा निर्णय घेतला नसता तर त्या विमानातले 155 प्रवासी आज राहिले नसते आणि तेव्हा त्या कमिटीला कळतं की जे सलीने केलं होतं ते बरोबर होतं. तुझा निर्णय हा बरोबर होता. तुझ्या निर्णयाने हा अपघात टळलेला आहे. तुझी आम्ही प्रशंसा करतो. यावर सली म्हणतो तुम्ही माझी नाही तर माझ्या सर्व टीमची ही प्रशंसा करा. यासोबतच आम्हाला जे होडीने वाचवायला आले होते त्यांचीही प्रशंसा करा. या सर्वांनी आम्हाला मदत केली होती. याच मदतीने हा अपघात टळलेला आहे आणि तेच मूवीचा द एंड होतो. मित्रांनो, जी आता तुम्ही कहाणी ऐकलेली आहे ती खऱ्या जीवनावर आधारित आहे. ही घटना 15 जानेवारी 2009 मध्ये घडली होती आणि सलीने हा अपघात टाळला होता. हे काम खूपच धाडसीचं होते. माणूस जेव्हा रिअल लाईफमध्ये हिरो बनतो तेव्हा त्यासोबत भरपूर साऱ्या परीक्षाही घेतल्या जातात आणि हिरो होणे खूप अवघड असतं. मित्रांनो, प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष येत असतात, परीक्षा येत असतात, पण त्यांचा आपण सामना करून त्या संघर्षाला मात दिली पाहिजे. आपल्याकडे बोलण्याचं धाडस असेल आणि जेव्हा आपण खरे असू तेव्हा आपल्याला सर्व जग साथ देत असतं. मित्रांनो, या मूवीबद्दल थोडीशी माहिती. ही मूवी 2016 मध्ये आली होती. हिची IMDb रेटिंग आहे 7.4 आणि हिचं बजेट होतं $74 मिलियन आणि या मूवीने कमवले होते $41 मिलियन. ही मूवी पाहण्यासाठी मनापासून धन्यवाद.